नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील तुमचं स्वागत करतो आहे MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलवर. अनेक नवीन पॉईंट्स आपण घेऊन येतो आहे किंवा काही राज्यघटनेच्या महत्त्वाच्या तरतुदी कन्सेप्ट्स आपण चर्चा करतो आहे. आज आपण मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज याची चर्चा करणार आहे. पार्ट 4A त्याची तरतूद पाहायला मिळते. एक्झामच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं आता आपण अलीकडं म्हटलं तर आयोगाचा पद्धत किंवा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बदललेला आहे आणि अलीकडच्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला ते ॲनालिसिस करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी आपण एक महत्त्वाचा मुद्दा आता बघतो आहे की मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य या दोघांचा विचार करता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणू शकतो. परस्परांशी निगडीत आहेत. दोन्ही नागरिकांना देण्यात आलेले आहेत. कर्तव्य सोडून तुम्ही अधिकार पाहिजेत म्हणून असं म्हणणं किंवा अधिकारांचा आग्रह धरणं म्हणजे बेजबाबदारपणा तुमचा मानला जातो. भारताचे नागरिक म्हणून तुमची जी काही कर्तव्य आहेत ती पाळणं तुम्हाला गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येते की मूलभूत कर्तव्य ही तुम्हाला पाळली पाहिजेत. आता पुढचा काही आपण म्हणू की स्क्रीनवर दिसते तुम्हाला अनेक मुद्दे दिलेले आहेत. मी मूलभूत कर्तव्यांबाबत काही निगडीत मुद्दे आपण पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या 4A तर आहे लक्षात आलं, परंतु त्यामध्ये एक आणि एकमेवच कलम आहे 51A. यामध्ये ही जी काही मूलभूत कर्तव्यांची यादी आहे ती देण्यात आलेली आहे. केवळ भारतीय नागरिकांना आहेत, परकीय नागरिकांनाही नाहीत. महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मूलभूत हक्क मात्र परकीय नागरिकांना सुद्धा देण्यात आलेले आहेत. काही मूलभूत हक्क त्यांना आहेत, आपल्या भारतीयांना सर्व आहेत. परंतु मूलभूत कर्तव्य मात्र फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना आहेत, परकीयांना नाहीत. तसंच अनेक देशांच्या मोठ्या देशांच्या घटनांमध्येही पाहायला मिळत नाहीत. म्हणजे ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, अमेरिका यासारखे मोठे देश यामध्ये ती समाविष्ट नाहीत. जपानच्या घटनेमध्ये मात्र त्याचा समावेश आहे. तसंच पुढचा मुद्दा आहे 42वी घटनादुरुस्ती 1976नुसार ती समाविष्ट केलेत. मूळ घटनेमध्ये 1950ला ज्यावेळी घटना आपली लागू झाली त्यावेळी ती नव्हती. म्हणजे ओरिजिनल घटनेमध्ये ती नव्हती. कालांतरानं 1976ला आपण घटनादुरुस्ती करून ती समाविष्ट केलेत. सोव्हिएत रशियाकडून काढून घेतलेत किंवा सोव्हिएत रशिया या देशाकडून घेतलेत. आता साधारण आपण विचार केलं तर घटना ज्यावेळी आपण तयार करत होतो त्यावेळी घटना समितीच्या जे काही तज्ज्ञ लोक होते, अनेक देशांचा 60पेक्षा जास्त देशांच्या घटनांचा वगैरे अभ्यास करून त्यांनी आपल्याला जे आवश्यक मुद्दे आहेत ते आपण आपल्या घटनेत घेतलेत. तसंच आपण म्हणू की रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. न्यायप्रविष्ट नाहीत, न्यायालयाच्या माध्यमातून अंमलबजावणीची तरतूद नाही, म्हणजे जस्टिसिएबल नाहीत. मूलभूत हक्क कसे न्यायप्रविष्ट आहेत, नाही मिळाले किंवा त्यामध्ये जे काही तरतुदी आहेत त्याला न्यायालयाचा आधार आहे. जर तुम्हाला त्या नाही मिळाल्या, तुमचे मूलभूत हक्क किंवा अधिकार डावलले जात असतील तर मात्र तुम्हाला न्यायालयात भांडता येतं किंवा न्यायालय तुमच्या पाठीशी उभं राहतं. हा मुद्दा मात्र इथं नाही. त्यामुळं असं म्हणूया की मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत. नागरिकांना अनिवार्य नाहीत, परंतु कायद्यानं बंधनकारक केली जाऊ शकतात. आता अनिवार्य नाहीत परंतु कायद्यानं बंधनकारक केली जाऊ शकतात म्हणजे काय? म्हणजे ती तुम्हाला कंपल्सरी बंधनकारक देण्यात आलेली नाहीत. ती नैतिकदृष्ट्या तुम्हाला कंपल्सरी आहेत. परंतु कायदा जर एखाद्या कर्तव्यावर केला तर मात्र तुम्हाला ती बंधनकारक होऊ शकतात. असे काही मुद्दे पाहिले आपण. मूलभूत कर्तव्य टोटल 11 आहेत. आपण 4A या पार्टमध्ये आपण हे पाहतोय. त्यामध्ये 51A या आर्टिकलमध्ये आपल्याला ही मूलभूत कर्तव्यांची यादी दिसते. आता हे पहिलं मूलभूत कर्तव्य आपल्याला काय सांगतंय, त्यालाच ए म्हणूया आपण घटनेनुसार. घटनेचं पालन. आता सगळ्यात सर्वोच्च कायदा आपल्याला माहिती आहे. सर्वोच्च काय आहे भारतामध्ये तर घटनेच्या वर कोणीही नाही. तर भारतीय राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा तुम्ही आदर राखायचा आहे, घटनेचं पालन करायचा. हे महत्त्वाचा मुद्दा पहिला लक्षात राहतो. हे पहिलं कर्तव्य आहे. दुसरं कर्तव्य काय आहे? स्वातंत्र्य लढा जो मिळाला आपल्याला त्याचा स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करायची, अनुसरण करायचं आहे. जे काही स्वातंत्र्य लढा आपल्याला एवढा महत्त्वाचं स्वातंत्र्य मिळालं तर त्याची जी काही विचारसरणी, विचारधारा आहे किंवा त्याचे जे आदर्श आहेत ते तुम्ही विसरता कामा नये. तुम्ही त्याचं अनुसरण केलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, 3 मुद्दे यामध्ये आहेत. 3 मुद्दे लक्षात राहतं. सी, भारताचं सार्वभौमत्व, एकता, एकात्मता, सॉव्हरेनिटी
युनिटी आणि इंटिग्रिटी, आता ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्हाला संरक्षण करायचं आहे. भारताचं सार्वभौमत्व म्हणजे भारत आता या जगामध्ये एक मुक्त राष्ट्र आहे. आपल्यावर कुणाचंही बंधन नाही, कुणाच्या अंडर आपण प्रेशरमध्ये काम करत नाही, कुणाचं राज्य आपल्यावर नाही. एकता एकात्मता म्हणजे आपल्याला माहीत आहे, एकता म्हणजे युनिटी. आपला भारत भौगोलिक संकल्पना आहे ही. तर यामध्ये एक अखंड आपण देश ठेवायचा आहे. एकात्मता म्हणजे काय, तर ही मानसिक बाजू आहे की आपण बंधुभावानं एकत्र राहिलं पाहिजे. कोऑर्डिनेशननं आपण या भारताचे नागरिक म्हणून एकमेकाला सहाय्यभूत राहील अशा पद्धतीने राहणं. अशा ह्या गोष्टी ज्या 3 संकल्पना सीमध्ये दिलेल्या आहेत, तर याचं आपण पालन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. चौथी जे काही कर्तव्य दिलेलं आहे ते देशाचं संरक्षण आणि आवाहन केले तर राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी तयार राहणं. देशाचं संरक्षण करणं, आता संरक्षण करण्यासाठी आर्मी नेव्ही आहे, आम्हाला कशाला पाहिजे असं तुम्ही म्हणू शकत नाही. तुमचंसुद्धा मूलभूत कर्तव्य आहे की तुम्हाला आवाहन करताच राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी तयार असलं पाहिजे, हे आपल्याला चौथं सांगतं. 4 म्हणजे संरक्षण हा कीवर्ड लक्षात ठेवा. 5 म्हणजे काय, अनेक भेद आपल्या इथं आहेत, धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक, वर्गीय भेद आहेत म्हणण्यापेक्षा या गोष्टीनुसार आपण भेदभाव करता कामा नये, धर्मानुसार, भाषेनुसार. तर हा भेदभाव सोडून तुम्ही बंधुभावानं राहिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही कोऑर्डिनेशननं ह्या भारतामध्ये सगळ्या नागरिकांनी राहणं गरजेचं आहे. आणि तसंच स्त्रियांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्त्रियांना त्रासदायक प्रथांचा त्याग, त्यांच्यासाठी ज्या काही परंपरा चालत आलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही त्याग केला पाहिजे. अशा पद्धतीनं 6वं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. भारत हा विविधतेनं नटलेला आहे. आपण प्रार्थना म्हणताना सुद्धा लक्षात येतात गोष्टी. भौगोलिक आपल्याला माहिती आहे, आपण भूगोलाचा अभ्यास करताना लक्षात येतं. आणि वेगवेगळ्या संस्कृती आपल्या इथं भारतामध्ये नांदतात. तर त्या संमिश्र संस्कृतीचं तुम्ही 6वं काय सांगताय, 6 म्हणजे संस्कृती, असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. नैसर्गिक पर्यावरण रक्षण आणि प्राणीमात्रांना दयाबुद्धी. आता 7वा मुद्दा काय आहे, कीवर्ड पर्यावरण. आता तुमचं पर्यावरण तुम्ही संरक्षित ठेवलं पाहिजे, राहिलं पाहिजे, राखलं पाहिजे, तरच आपण व्यवस्थित राहू शकतो. आज आपल्याला माहीत आहे कोरोना किंवा लॉकडाऊनमध्ये पर्यावरणाचं कशा पद्धतीनं संरक्षण झालं एका म्हणजे दुसऱ्या बाजूनं विचार केला तर आज अनेक रिपोर्ट्स आलेत की वायू प्रदूषण असू दे, काही गोष्टी ह्या कमी झाल्या. परंतु आता ही जी काही आपत्ती आलेली आहे, परंतु ही आपत्ती झाल्यानंतर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे पर्यावरण आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि जेणेकरून हे एक मूलभूत कर्तव्य टाकलेलं आहे की पर्यावरणाचं तुम्ही तुमच्या देशामध्ये संरक्षण करा. आणि प्राणीमात्रांना दयाबुद्धी म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्राणीमात्रांवर तुम्ही दयाबुद्धी दाखवणं गरजेचं आहे. हे एक मूलभूत कर्तव्य दिलं आहे. तर गोहत्या बंदी जो काय आपण काही राज्यांमध्ये ती बंदी आहे, आपल्या पण महाराष्ट्र राज्यानं तो कायदा केला, अनेक वादविवाद त्याच्यावर झाले. हा एक वादाचा प्रसंग किंवा वादाचा मुद्दा होता. आता हा सुद्धा गोहत्या बंदी तसा निगडीत शासन म्हणू शकतं की तुमचं कर्तव्य आहे म्हणून आपण असं कायदा केलेला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी करता येणार नाही, कायद्यानं ते कंपल्सरी केलं आहे. थोडक्यात काय तर 7वं आपल्याला सांगते की पर्यावरण आणि प्राणीमात्र. 8वा महत्त्वाचा मुद्दा आहे. 8व्यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी दिल्यात. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, तुमचा सायंटिफिक व्ह्यू पाहिजे नेहमी. मानवतावाद, शोधक बुद्धी, सुधारणावाद, असे 4 महत्त्वाचे मुद्दे दिलेत. म्हणजे 4 दुनी 8 असं काहीतरी लक्षात ठेवा की ट्रिक करून लक्षात ठेवायच्या गोष्टी मित्रांनो. तर 8मध्ये ह्या संकल्पना तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या तुम्ही या पद्धतीने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुमची दृष्टी ही विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन पाहिजे. मानवतावाद, शोधक बुद्धी, सुधारणावाद तुम्ही बाळगला पाहिजे. तुमचं कर्तव्य 9वं सांगतंय की सार्वजनिक मालमत्ता संरक्षण केलं पाहिजे, हिंसाचाराचा त्याग केला पाहिजे. सार्वजनिक मालमत्ता म्हणजे जे काय आपल्याला पब्लिक ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बाबा रस्ते असतील, लाईट्स असतील किंवा ट्रेन, बसेस असतील, ह्या आपल्याच आहेत कारण आपण त्याला टॅक्स पे करतो. आता ही सार्वजनिक मालमत्ता म्हणजे सर्वांची आपली आहे. तर याचं संरक्षण करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे. आणि हिंसाचाराचा त्याग करायचा त्याचबरोबर. नाहीतर कुठल्याही गोष्टीचा राग आला, आंदोलन केलं, मग फोडा बसेस, फोडा ट्रेन, हे आपलं वागणं चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला आपलं कर्तव्य आहे की आपण ह्या गोष्टी करता कामा नये. तसंच 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला देश नेहमी उपक्रम आणि सिद्धी मिळवेल.
नवीन नवीन काही गोष्टी आपण करत राहू आणि व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यामध्ये नेहमी आपण काहीतरी बेस्ट होत राहू किंवा उत्तमता संपादन करू. हा मुद्दा आपला 10वा मुद्दा म्हणून कर्तव्य म्हणून दिलेला आहे. आता नेहमी आपला देश पण प्रगती करेल आणि आपण पण प्रगती करेल अशा पद्धतीनं आपला व्यवहार किंवा आपलं वागणं राहायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य दिलेलं आहे. आपण इथं कम्पेअर केलं तर सचिन तेंडुलकरला म्हणू शकतो. 10 नंबरला हे कर्तव्य दिलेलं आहे. 10 नंबरची जर्सी तो घालायचा. तर सचिन तेंडुलकरनी आपण स्वतःही काम चांगलं केलं, देशाचंही मोठं नाव केलं, तर त्या पद्धतीने एक उदाहरण छान आहे. 11वं कर्तव्य हे शेवटी जे ॲड केलेलं आहे ते आपला पाल्यास जो काही पालक वर्ग आहे त्या पालकांनी आपल्या पाल्यास शिकवलं पाहिजे. 6 ते 14 वयोगटामध्ये त्यांना शिक्षण देणं, शिक्षणापासून वंचित त्यांना ठेवायचं नाही आहे, हे त्यांचं एक मूलभूत कर्तव्य आहे पालक म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून. अशा पद्धतीनं ही 11 कर्तव्य सिक्वेन्स वाईज आहेत, ती विचारली जातात. तुम्ही म्हणाल की ह्या नंबरला ते, त्या नंबरला ते, असं का लक्षात ठेवायचं? तर आयोग अलीकडं अशा पद्धतीचेच क्वेश्चन्स विचारत आहे, जेणेकरून तुम्हाला नेमकं 6वं कोणतं, 8वं कोणतं एक्झॅक्टली लक्षात आलं पाहिजे. आणि क्वेश्चन पेपर सोडवताना आपल्याला फार काही जास्त वेळ नसतो, त्यामुळं नक्कीच तुम्हाला हे फायदेशीर ठरेल. एकूण घटनादुरुस्त्या 2 झालेल्या आहेत. त्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती 1976ला आपण 10 पहिली कर्तव्य ॲड केलेले आहेत आणि दुसरी घटनादुरुस्ती आहे 86वी घटनादुरुस्ती 2002. त्यावेळी 11वं कर्तव्य जे शेवटची चर्चा केली शिक्षणाचं, पालकांचं कर्तव्य, हे इथं समाविष्ट केलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत 2च घटनादुरुस्त्या यामध्ये झालेल्या आहेत. आता कायद्याची घटनात्मकता तपासण्यासाठी न्यायालय या मूलभूत कर्तव्यांचा आधार घेऊ शकतो. म्हणजे कुठल्याही एखाद्या कायद्याची घटनात्मकता घटनेप्रमाणे आहे का नाही हे चेक करण्यासाठी हे एक महत्त्वाचा आधार आहे असं म्हटलं जाऊ शकतं, की न्यायालयाला याचा उपयोग होऊ शकतो. मूलभूत कर्तव्यांच्या यादीचा ते उपयोग करून घेऊ शकतं किंवा आधार घेऊ शकते, एवढं त्याला महत्त्व आहे. मूलभूत हक्क हे अनिवार्य नाहीत, बंधनकारक नाहीत, परंतु नागरिकांवर कायद्यानं बंधनकारक करता येऊ शकतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस केला. त्याच्यानंतर 1992ला सर्वोच्च न्यायालय म्हणतं आहे की बाबा त्यांनी निर्णय दिला, मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा, कशाची? कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा असा जर काही संसदेनं केला तर तो कलम 14 आणि कलम 19 नुसार जे काही मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत आपल्याला, यामधील मूलभूत हक्कांवर पर्याप्त बंधनं सुद्धा घालू शकतो. म्हणजे असा एक मुद्दा क्लिअर केला आहे की याला एवढं महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणतं आहे की याच्यावर जर इम्प्लिमेंट करणारा तुमच्या एखाद्या कर्तव्यावर एखादं कर्तव्य तुमच्यावर बंधनकारक करणारा जर कायदा उद्या संसदेनं केला तर अशा कायद्याचा आधार घेऊन तुम्ही कलम 14 आणि 19 मधील मूलभूत हक्कांवर न्यायालय पर्याप्त बंधनं घालू शकतो. बंधनं घालतातच असं नव्हे किंवा बंधनं येतातच असं नव्हे, पर्याप्त बंधने घालू शकते. कर भरणे, मतदान करणे अशा काही कर्तव्यांचा समावेश या मूलभूत कर्तव्यांमध्ये केलेला नाही. आपल्याला सहज वाटू शकतं की कर भरणे, टॅक्स पे करणे म्हणजे बाबा असेल मूलभूत कर्तव्य, किंवा मतदान करणे, वोटिंग करणे म्हणजे काय कर्तव्य आहे आपलं, परंतु ते मूलभूत कर्तव्य नाही आहे. म्हणजे इथं फरक आहे, कर्तव्य आणि मूलभूत कर्तव्य. जे या 51A या आर्टिकलमध्ये 11 कर्तव्य दिलेले आहेत तीच फक्त मूलभूत आहेत. बाकी इतर जे काही कर्तव्य म्हणून आपण पाळत असतो, आपण नेहमी ऐकतो ना, मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे, तसाच हक्कसुद्धा आहे. परंतु हा हक्क किंवा कर्तव्य असं म्हणे की मूलभूत नाही आहे, मूलभूत कर्तव्य नाही आहे. तसंच कर भरणे हे मूलभूत कर्तव्य ठेवा असं स्वर्णसिंह समिती, स्पेलिंग मिस्टेक आहे, स्वर्णसिंह समिती जी काही नेमली होती अभ्यासासाठी, ज्याच्यामुळे 1976ला आपण ही 10 पहिली कर्तव्य ॲड केली होती, त्यांनी ही शिफारस केली होती की कर भरणे हे मूलभूत कर्तव्य तुम्ही ठेवा. तसंच कर नाही भरला तर त्याच्यासाठी दंड किंवा शिक्षा पण ठेवली होती, परंतु ती आपण स्वीकारली नाही. त्याच्यानंतर न्यायमूर्ती वर्मा समिती 1999ला आपण ही नेमली होती मूलभूत कर्तव्यांचा अभ्यासासाठी, त्यांनी पण रिपोर्ट दिलेला होता. अशा पद्धतीने एक महत्त्वाचा चॅप्टर आपण डिस्कस केला आहे. महत्त्वाचे क्वेश्चन्स ॲनालिटिकल स्वरूपाचे आपल्याला पॉलिटीला विचारले जातात. तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही.
थँक्यू व्हेरी मच.